नमस्कार. मी सचिन वायकोळे, भाषण प्रशिक्षक, बार्शी, जिल्हा सोलापूर. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती येत्या 19 फेब्रुवारी रोजी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं अनेक ठिकाणी अनेक जण अनेकदा भाषण करतात. अनेक वेळेला व्याख्यानांचं आयोजन केलं जातं. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राचा वेध घेत असताना, व्याख्यानामध्ये मांडणी करत असताना, एकाच भाषणामध्ये, एकाच व्याख्यानामध्ये वेगवेगळे विषय त्याच्यामध्ये अंतर्भूत करण्यापेक्षा महाराजांचा प्रत्येक पैलू हा स्वतंत्र व्याख्यानाचा विषय आहे. इतिहासात्मक अंगाने जर महाराजांकडे पाहिलं तर त्यांच्या बालपणाचा काळ त्याच्यामध्ये येतोय. त्याचबरोबर महाराजांचा बालपणी केलेला पराक्रमाचा भाग त्यांच्या इतिहासात्मक अंगामध्ये येतोय. दुसरा जो भाग आहे तो स्वराज्य संकल्पनेच्या संदर्भातला आहे, की स्वराज्याची संकल्पना छत्रपती शहाजीराजे यांनी कशा पद्धतीने मांडली आणि या स्वराज्याची स्थापना करताना ज्यावेळेला ती प्रत्यक्ष स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेला स्वराज्य म्हणजे सत्ता नव्हे तर तो स्वाभिमान आहे, या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्याकडे पाहिलं. तिसरा जो महत्वाचा पैलू आहे तो त्यांच्यातल्या दूरदृष्टीचा. म्हणजे महाराजांची जी दूरदृष्टी होती ती दूरदृष्टी इतकी अफाट होती की त्या दूरदृष्टीच्या अंगानं स्वतंत्रपणे त्याच्यावर भाष्य करता यावं या पद्धतीची दूरदृष्टी महाराजांच्याकडे होती. शौर्य आणि पराक्रम हा चौथा पैलू आहे महाराजांचा, की ज्या चौथ्या पैलूमध्ये, शौर्य आणि पराक्रमाच्या या चौथ्या पैलूमध्ये अफजलखानाचा वध आहे, त्याचबरोबर आग्र्याहून सुटका आहे, गनिमी काव्याची युद्धनीती आहे, अशा अनेक पैलू त्या चौथ्या भागामध्ये आहेत. पाचवा जो भाग आहे, पैलू आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वातला, तो नेतृत्व गुण या संदर्भातला आहे, की छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे माणसं निवडण्याची पारख उत्तम होती. त्याचबरोबर इतरांना प्रेरणा देण्याची क्षमता महाराजांच्याकडे होती. त्याचबरोबर आपण ज्या वेळेला गडिमी कावा करतो तो गडिमी कावा कशा स्वरूपाचा असावा, गुप्तहेर यंत्रणा कशा स्वरूपाची असली पाहिजे आणि ती किती ताकदीची असते, हे सगळं महाराजांनी दाखवून दिलं. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा हाही पैलू स्वतंत्र व्याख्यानाचा विषय आहे. आणि प्रजाहितदक्ष राजा म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे पाहतो. हा जो सहावा पैलू आहे, प्रजाहितदक्ष राजा, म्हणजे सामान्यांना, प्रत्येकांना वाटावं की महाराज माझे आहे, हे स्वराज्य माझं आहे, ही भावना, स्वराज्याची भावना, ही माझेपणाची भावना, ही सामान्य लोकांच्या पर्यंत निर्माण करण्याचं जे काही काम होतं ते आपल्या कृतीतून महाराजांनी करून दाखवलंय. स्त्रियांचा सन्मान करणं, त्याचबरोबर स्वराज्यातल्या प्रत्येक जातीच्या, धर्माच्या माणसांना समानतेची वागणूक देणं, ते अशा अनेक पैलू आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे भाषा ज्ञान हे अफाट होतं. अनेक भाषांचा अभ्यास छत्रपती शिवाजी महाराज यांना होता. मातृप्रेम आणि स्वराज्य प्रेम हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतिशय जिव्हाळ्याचे विषय होते. म्हणजे आपण ज्या वेळेला शिवजयंती येते, शिवजयंती आल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी भाषण करण्याची तयारी आपण करतो. भाषणाची तयारी करत असताना वेगवेगळ्या गोष्टी आपण शोधायला लागतो. मात्र मी असं सांगेन की असं ऐन वेळेला शोध घेण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या एकूण वर्तनात असले पाहिजेत कायमस्वरूपी. छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या विचारात असले पाहिजेत कायमस्वरूपी. छत्रपती शिवाजी महाराज हे तुमच्या जगण्यात असले पाहिजेत कायमस्वरूपी. ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज सर्वांच्या जगण्यात असतात, विचारात असतात, वागण्यात असतात, वर्तनात असतात, त्यावेळेला भाषण करणं हे सहज आणि सोपं होतं. आणि सगळ्या तरुणांना सुद्धा मी असंच सांगेन, शाळेत शिकणाऱ्या मुलांना पण असंच सांगेन, मुलींना पण असंच सांगेन, किंवा जिथं जिथं कोण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने भाषण करणार असतील तर मी त्यांनाही असंच सांगेन की आपण खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये आतमध्ये त्यांचा विचार जोवर रुजवणार नाही तोवर आपल्याला तो विचार व्यासपीठावरून मांडता येणार नाही. त्यामुळं महाराज यांच्यावर भाषण करत असताना त्या भाषणामध्ये जर तुम्हाला खऱ्या अर्थानं खोली आणायची असेल, त्या भाषणामध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला लोकांना चिंतन द्यायचं असेल, त्या भाषणाच्या निमित्तानं तुम्हाला जर लोकांना प्रेरित करायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे वेगवेगळे पैलू तुम्हाला अभ्यासावे लागतील आणि एक एक पैलू स्वतंत्रपणे तुम्हाला भाषणातून सांगावा लागेल. म्हणजे रणनीती, इतकी जबरदस्त रणनीती छत्रपती शिवाजी महाराज यांची होती की त्याच्यावर जरी बोलत राहिलो आपण तरी सुद्धा 1.5 तास, 2 तास, 3 तास कितीतरी वेळ बोलता येऊ शकेल. म्हणजे उर्दू भाषेचं ज्ञान आहे, मराठी भाषेचं ज्ञान आहे, हिंदी भाषेचं ज्ञान आहे, असं 12-13पेक्षा अधिक भाषांचं ज्ञान छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडे होतं. तर यावर जर आपण बोलायचा प्रयत्न केला तर यावर सुद्धा साधारणतः 1 तास, 1.5 तास, 2 तास आपल्याला बोलता येऊ शकेल. म्हणजे
एक एक पैलू जो आहे तो एक एक पैलू स्वतंत्र व्याख्यानांचा विषय. त्यामुळं एकाच 5 मिनिटाच्या भाषणामध्ये सर्व पैलू घाई गडबडीमध्ये सांगण्यापेक्षा एक एक पैलू घेऊन स्वतंत्रपणे आपण जर भाषणं केली तर ती भाषणं नव्या पिढीसाठी निश्चितपणेच मार्गदर्शक असतील. धन्यवाद.